नमस्कार. लोकनेते स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांचा स्मृती दिन आज आहे. विलासरावजी हे आपल्या सगळ्यांचेच मोठे नेते होते. महाराष्ट्राला अनेक वर्ष फक्त मंत्री नाही पण मुख्यमंत्री म्हणून मान सन्मान आणि आघाडीमध्ये एकत्रपणे काम करत असताना सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारा नेता कोण असेल तर विलासराव देशमुखजींची आठवण आजही सगळे खूप प्रेमाने आणि आदराने काढतात. एक उत्कृष्ट महाराष्ट्रातलं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून म्हणजे मला विश्वास बसत नाही. बसवराजजी मला आता सांगत होते की त्यांना जाऊन 12 वर्ष झालेत. म्हणजे असं वाटतं की विलासरावजी कालपर्यंतच आपल्याबरोबर होते. त्यांचा स्वभाव नेहमी खेळीमेळीच्या वातावरणात किती अडचण किंवा संघर्ष असला तरी प्रेमाने आणि आदराने त्या विषयावर मात करून सगळ्यांना एकत्र घेऊन विलासरावजींनी नेहमीच सगळ्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला. आज मी तमाम लातूरच्या मायबाप जनतेचे मनपूर्वक आभार मानते की मोठ्या संख्येने मतदान करून आपण महाविकास आघाडीला एक सक्षम असा खासदार दिला. याबद्दल तुमचे मनापासून मी आभार मानते. खूप संघर्षाचा काळ होता. काँग्रेसची परिस्थिती आमच्यापेक्षा थोडीशी वेगळी होती. 1 वर्षापूर्वी जेव्हा अमोलदादा आणि मी इलेक्शन लढायचा निर्णय झाला, ना पक्ष होता ना चिन्ह होतं. सगळे नेते, पदाधिकारी, मंत्री, सोसायटीचा अध्यक्ष, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, साखर कारखान्या, दूध संघ, बँक सगळ्याचे पदाधिकारी त्या गटामध्ये गेले होते आणि काय सांगत होते की आम्ही फक्त एकाच कारणासाठी गेलो, तो म्हणजे विकास. आता नक्की कुणाचा विकास 1 वर्षात झालाय हा हिशोब जेव्हा प्रचाराला येईल ना तेव्हा नक्की करेन. कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आधीच्या सगळ्या भाषणांमध्ये अनेक गोष्टी झाल्या, अनेक आरोप प्रत्यारोप झाले. चला हे पण तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट आपण सगळ्यांनीच सांभाळ केला. शॉक बसेल कोणातरी पाऊस पडला. मी इथे कुणावर टीका करायला नाही आले. याचं कारण असं अनेक वर्ष एका संघटनेत आम्ही एकत्र काम केलं. आता जरी या भागातले लोकप्रतिनिधी एक वेगळ्या विचाराच्या पक्षात काम करत असले, त्यांनी काय परिस्थिती झाली, का गेले, काय गेले ह्याच्यात मला पडायचंच नाही. मी इतिहासात कधी रमत नाही. पण ही सीट जी असेल ह्याच्यात आदरणीय पवार साहेबांच्या विचाराचाच आमदार 2024 मध्ये होणार आहे. आणि एक गोष्ट, बऱ्याच लोकांचा महाराष्ट्राबद्दल एक गैरसमज आहे की साम दाम दंडभेद काही करा आणि सीट निवडून येते. महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने जो माझा आणि अमोलदादाचा अनुभव आहे की आमच्या दोघांच्या मतदारसंघात प्रचंड पैशाचाही वापर झाला, पण महाराष्ट्राची जनता हे 50 खोके एकदम ओकेवाले आहेत. महाराष्ट्राची जनता बिकाऊ नाहीये, ती इमानदार आहे. त्याच्यामुळे मला काय फार त्या पैशाची चिंता वाटत नाही. आता वाटले नाही वाटले, इथे काय कोणी केलं ह्याच्यात भानगडीत मी पडतच नाही. लखलाबोजाला ज्याच्याकडे असतील नसतील काय करायचे ते मला त्याच्यात पडायचंच नाही. कारण कधीतरी एकत्र एका ताटात जेवलोय आपण, त्याच्यामुळे मी त्यांच्यावर टीका करत बसणार नाही. सगळ्या या भागातल्या लोकांना उदगीरच्या कोण कितने पाणी में हे प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे त्याच्यात आता पडायला नको आपण. पण माझी जयंतरावांना विनंती राहील की जयंतराव
साधारण सगळ्या कार्यकर्त्यांची एक मागणी तुम्हाला आणि आदरणीय पवार साहेबांना आहे की जो काही तुम्ही निर्णय विधानसभेचा घ्याल, ज्याला कुणाला तिकीट द्याल, आमची सगळ्यांची विनंती आहे की महाविकास आघाडीचे सगळे कॅन्डिडेट लवकरात लवकर तुम्ही सांगावे, म्हणजे ते प्रत्येक जण कामाला लागेल, ही आमची विनंती तुम्हाला कार्यकर्त्यांच्या वतीने आहे. कारण आता निर्णय शेवटी एक संघटना म्हणून तुम्ही महाराष्ट्राचे आमचे नेते आहात, आदरणीय पवार साहेब देशाचे नेते, तुम्ही दोघं जो निर्णय घ्याल तो अर्थातच आम्हाला सगळ्यांनाच मान्य असेल, कारण का पक्षाचं हित आणि महाराष्ट्राचं हित हेच जपून तुम्ही तिकीट द्याल. पण माझी एक उदगीरकरांच्या वतीने एक विनंती तुम्हाला आहे की यावेळेस असाच माणसाला तिकीट द्या जो ज्या जागेवर असेल तिथेच जागेवर 5 वर्ष राहील, एवढी माझी तुम्हाला विनंती आहे. रोज हायवे बदलणारा माणूस आम्हाला नको. कधी ह्या रस्त्यावर, कधी त्या रस्त्यावर, कधी नो एंट्री मधून गाडी घालतोय, कधी ऐसा नहीं चलेगा. 5 वर्ष एक रस्ता पकडला ना तो निष्ठेने तो पाहिजे. तुम्ही किती हुशार आहात हे आम्हाला नको, पण आम्हाला फसवणार असेल तर तुमच्या हुशारीचा काय आम्ही करू. त्यामुळे मला असं वाटतं की हुशारी एक तरफ और निष्ठा एक तरफ. मला विचाराल तर तुम्ही किती हुशार असला तरी लख लाभो तुम्हाला. जर तुम्ही माझ्याबरोबर थांबणार नसाल तर तुमच्या हुशारीचा मला काय उपयोग, किंवा कुणाला, किंवा समाजाला, पक्षाला, संघटनेला, कुणाला. त्यामुळे असा आम्हाला आमदार निवडून द्या, आम्हाला तिकीट द्या जयंतराव, जो माणूस जागेवर 5 वर्ष राहील आणि त्याच्या विचाराच्या बरोबर राहील, ह्याला जास्त महत्व आहे. कारण मला प्रश्न पडतो आणि मला हा प्रश्न बऱ्याच लोकांना विचारायचा आहे. ही राजकीय टीका नाही, आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केले म्हणून मला प्रश्न पडतो की वक्फ बोर्डचा परवा निर्णय झाला, योग्य का अयोग्य ह्याच्यात मी पडतच नाही, पण वक्फ बोर्डच्या जमिनीच्या बद्दल एक निर्णय केंद्र सरकारने घेतला, मी त्याचा विरोध केला. कारण का एक तर तो पार्लमेंटचा, संसदेचा निर्णय होता, जो आम्हाला संसदेतून नाही कळला, तो मीडियातून कळला. आता मीडियावाले मला म्हणायला लागले, ताई आम्हाला कळलं म्हणून तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. म्हटलं नाही, तुम्हाला कळलं याचं दुःख नाही, पण पार्लमेंट मधल्या गोष्टी पार्लमेंटमध्येच राहिल्या पाहिजेत. आम्हाला कळल्यानंतर तुम्हाला कळलं, तुमचा अधिकार आहे, आम्हाला काही लपवायचं नाही तुमच्यापासून. पण ह्या देशामध्ये पार्लमेंट मधली गोष्ट ही पार्लमेंटमध्येच आधी टेबल झाली पाहिजे, ती लीक मीडियामध्ये होता कामा नये. वक्फ बोर्डमध्ये जो काही निर्णय असेल तो सगळ्या पक्षांना आणि वक्फ बोर्डच्या सगळ्या संबंधित लोकांना विचारपूस करूनच झाला पाहिजे, एवढाच माझा आग्रह. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागणी केली की जॉईंट पार्लमेंटरी कमिटी ही व्हावी. जॉईंट पार्लमेंटरी कमिटी झाली आणि मी जाहीरपणे, जरी चंद्राबाबूजी दुसऱ्या बाजूला असले तरी मी त्यांचे आभार मानते. कारण का चंद्राबाबूंनी आमची बाजू घेतली आणि म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस म्हणतोय बरं, जर जेपीसीची मागणी असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर जेपीसी करा. थोडासा उशीर झाला पण चर्चेनीच विषय सुटला पाहिजे, कुणाची मनमानी तिथे चालणार नाही. मला महाराष्ट्राच्या एका पक्षाला तो प्रश्न विचारायचा आहे, त्या पक्षाकडून कोणीही तिथे उपस्थित नव्हतं. तुमच्या पक्षाची लाईन काय आहे? वक्फ बोर्डच्या माध्यमामध्ये तुम्ही महाराष्ट्राच्या वतीने तुमचं मत मांडलेलं नाही. मग तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर आहात का आमच्या बरोबर आहात, ह्याचं उत्तर आम्हाला महाराष्ट्राची एक नागरिक म्हणून मी मागते, फक्त राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून मागत नाहीये मी. आणि ह्याचं उत्तर देत असताना त्यांच्या एका मोठ्या नेत्यांनी परवा सांगितलं की मी शिंदे साहेबांची, म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांना चर्चा करून आम्ही सगळे एकत्र निर्णय घेऊ. कसा तुम्ही निर्णय घेणार? कारण का एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांचा जो निर्णय आहे तो पार्लमेंटमध्ये सांगितलेला आहे. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेंचं मत एकच आहे. तर मग या तिसऱ्या पक्षाचे जे नेते इथून निवडून आलेले आहेत, आज ते कॅबिनेटमध्ये आहेत, मला त्यांना अतिशय विनम्रपणे विचारायचंय, बाकीचं राजकारण बाजूला ठेवा, पण वक्फ बोर्डच्या बाबतीत तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आहात का भारतीय जनता पक्ष आणि शिवसेने बरोबर आहात, याचं उत्तर त्यांनी मला दिलं पाहिजे. कारण का मला माहिती, मी नागरिक आहे या राज्याची,
या भागातल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती नको? तुम्हाला माहिती नाही की त्यांची लाईन काय पाहिजे? आज वक्फ बोर्ड मध्ये ते दादागिरी करतायत, उद्या बाकीच्या सगळ्या समाजात, ख्रिश्चन समाज आहे, बौद्ध समाज आहे, सगळ्या समाजामध्ये जातील. माझा विरोध कशाला नाही. चर्चेतून चांगला वक्फ बोर्ड होणार असेल तर आपण सगळे मिळून साथ देऊ ना त्याला. पण विचारलं तर पाहिजे. आज ते वक्फ बोर्ड मध्ये घुसलेत, उद्या ख्रिश्चन कमिटी, जैन कमिटी, पारशी कमिटी सगळ्यांकडे जातील. आणि आज समाजामध्ये घुसलेत, उद्या तुमच्या घरात घुसतील. जर आपण त्यांना प्रश्न विचारलेच नाही तर कसं चालेल? आणि हे समाजामध्ये तेढ निर्माण करायचं पाप कोण करत असेल तर आज केंद्र सरकार हे करतंय. आणि महाराष्ट्रातले जे विकासासाठी गेलेले तिथे लोक आहेत त्या लोकांनी उत्तर दिलं पाहिजे. मी उत्तर त्यांना मागते. आणि चर्चेला तुमचं जे असेल ते उत्तर, पण एक सशक्त लोकशाहीमध्ये तुम्हाला या महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलं पाहिजे. तुम्ही उत्तर दिलं पाहिजे की वक्फ बोर्ड मध्ये तुम्ही आमच्या बाजूनी आहात का त्यांच्या बाजूनी आहात. कारण का जेव्हा मतं घेता तेव्हा तुम्हाला सगळ्यांची मतं चालतात, पण जेव्हा बाजू घ्यायची वेळ येते हे सोयीप्रमाणे वागतात. ऐसा नाही चलेगा. कारण सोयीचं राजकारण हे ते काही कुठल्या विकासासाठी गेले नाही, कशासाठी गेले त्या सगळ्या राज्याला आणि देशाला माहिती. त्यामुळे आपल्याला परत मला इथे यायचंच आहे. मगाशी आई मला म्हणाले की पुन्हा तुमची वेळ हवी आहे. आता तर फक्त शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली, हे पहिलाच राऊंड आहे आपला. त्यानंतर सगळेच परत येतील. जयंतराव पण परत येतील, अमोलदादा पण परत येतील. मी पुन्हा येईन म्हणत नाही, परत येईन म्हणते. आणि प्रचारासाठी मी काय असली भाषणं करत नाही की मी 2 पक्ष फोडून आले वगैरे. छी, असली माझी संस्कृतीच नाही. 2 पक्ष फोडून येणे काही कौतुकाची गोष्ट आहे. म्हणजे सांगणं आहे, आपली पोरांनी सांगायचं आई मी कॉपी करून पास झाले. हे कॉपी करून पासपणा कुठला शहाणपणा. आणि ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात की 2 पक्ष फोडून मी आले. हे कुठला, म्हणजे मला आश्चर्य वाटलं की मला वाटायचे ते फार हुशार आहेत, कर्तृत्ववान आहेत, त्यांच्याकडून माझ्या अपेक्षा जास्त होत्या. आणि परवा तर हद कर दी उन्होंने. परवा भाषण करताना म्हणाले की जास्त कोणी वागलं ना तर रस्त्यावर उतरा आणि त्यांच्या मारामाऱ्या करा. या राज्याचा गृहमंत्री अशी भाषा करतो, ऐकलं की नाही? ठीक आहे, मेरा आप ही के चॅनल पे पडत. ही भाषा जर या राज्याचा गृहमंत्री करत असेल तर व सामान्य माणसांकडून काय तुम्ही अपेक्षा करणार? आज या राज्यामध्ये क्राईम वाढलाय का? तर हो, वाढलाय. आज या राज्यामध्ये महिलांवरचे अत्याचार वाढलेत का? हो, वाढलेत. म्हणून जेव्हा लोकसभेला तुम्ही भरभरून आम्हाला मतं दिली तेव्हा त्यांची बहीण त्यांना आठवली. बहीण नुसती बहीण नाही आवडली, ती लाडकी पण झाली. आणि ती पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. चांगले 1500 रुपये देत आहेत, स्वागत करतो आम्ही त्यांचं. पण स्वागत केलं तेव्हा आमच्या मनात वाटलंच होतं की दाल में कुछ तो काला ये ऐसे नहीं लोग है. आणि झालं, पोटातलं ओठात आलंच. 2 त्यांचे आमदार, 2. जसं संविधान बदलायची भाषा 2 आमदार खासदारांनी केली होती की नाही, तसेच 2 आमदार भारतीय जनता पक्षाचे काय काल म्हणाले. एक बाबा तर म्हणाला की 1,500 रुपये मी देतोय. इलेक्शन झाल्यानंतर मला कळलं की मला मतदान झालं नाही तर मी तुमचाच भाऊ आहे, जसे दिले तसे परत घेईन. माझी विनंती आहे त्या भावाला, रक्षाबंधनला 1500 रुपये का 3000 जे काय ट्रान्सफर कर. या राज्यात सगळ्यांचा सोड, एकाच बहिणीचे परत घे, एकाच बस, बाकी कुणाचे घेऊ नको. एकाच बहिणीचे घेऊन तर दाखव, बघते किती हिंमत आहे त्याच्यामध्ये. तो एक झाला. आणि दुसरा काय म्हणतो, असले भाऊ असल्यापेक्षा नसलेले बरे. बरोबर आहे की? दुसरा काय म्हणतो भाऊ की मी स्क्रुटिनी. आता जयंतराव तुम्ही असेंब्लीमध्ये आहात, मी काय अमोलदादा नाही आहे. आम्हाला माहितीच नव्हतं डिसेंबरमध्ये स्क्रुटिनी आहे. म्हणजे जी स्क्रुटिनी म्हणजे चेकिंग होणार आहे. म्हणजे आता इलेक्शनच्या आधी सगळ्यांना पैसे मिळणार, 1, 2 देव जाणे, 5-10 हजार रुपये किती देतील देव माने, 5-10 हजार रुपये देतील सगळ्या बहिणींना. पण इलेक्शन झाल्यानंतर चेकिंग करणार. ज्या बूथवर व्यवस्थित मतदान झालं तिथे पैसे मिळणार, जिथे नाही झालं तिथे. आता त्याचं हे माहिती नाहीये की सरकार त्यांचं नाही
आपलं येणार आहे, त्याच्यामुळे तुला फुली मारायला मी चान्स देणार नाही. पण अशा धमक्या जर एका महिलेला हे सरकार देणार असेल, कसली लाडकी बहीण योजना? हे दोन भाऊ असे जर बोलणार असतील, मग काल देवेंद्रजींना फार त्याचा त्रास झाला. जोर जोरात ओरडून ओरडून भाषण करत होते की असं कधी होणार नाही, होणार नाही, होणार नाही. आम्ही कधी आरोप केला नव्हता, तुमचेच आमदार म्हणाले, मी नाही म्हणाले. संविधान बदलणार आम्ही 400 पार हे कोण म्हणलं होतं? भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणले होते की नाही? आम्ही म्हणलो होतो का? आम्ही आरोप केले का? आम्ही रामकृष्ण हरिवाले विठ्ठलाला, मला माझ्या पांडुरंगाला रोज उत्तर द्यावं लागतं. त्यामुळे नॅरेटिव्ह आजकाल म्हणतात फेक नॅरेटिव्ह. कुठला शब्द काढला? भारतीय जनता पक्षाचा शब्द आहे फेक नॅरेटिव्ह. आता भारतीय जनता पक्ष तर बोलतच, पण त्यांचे मित्र पक्ष पण तसेच बोलायला लागले. फेक नॅरेटिव्ह कसला डमल्याचा फेक नॅरेटिव्ह? तुम्ही बसा चर्चेला, मी कुठल्या त्यांच्या माणसावर बसायला तयार आहे. कसला फेक नॅरेटिव्ह? काही फेक नॅरेटिव्ह वगैरे काही नाही. मी स्वतः माझ्या कानांनी आणि डोळ्यांनी आणि या सगळ्या पत्रकारांना विचारा, आम्ही संविधान बदलणार 400 पार झाले तर, हे भारतीय जनता पक्ष अनेक वेळा बोललेली आहे, हे वास्तव आहे. हा कुठलाही फेक नॅरेटिव्ह नाही. तसंच लाडकी बहीण योजनेचं आहे. हे मी नाही म्हणत आहे, ते म्हणताय. दोन आमदार तीच गोष्ट कशी म्हणतात हो, की आम्ही इलेक्शन नंतर ठरवू योजनेचं काय करायचं? ही फसवणूक आहे. आणि आमचं सरकार, आमचं नाही, आपलं सरकार आल्यावर फक्त लाडकी बहीण योजना होणार नाही, त्याच्या पुढचा टप्पा त्याच्यात सुधारणा करू की ह्या राज्यातली कुठलीही लेक कधीही बाहेर गेली तर तिची सुरक्षिततेची जबाबदारी ही आपल्या सरकारची असेल, ही वाढीव आम्ही देऊ. आणि आमची नैतिक, कुठल्याही सरकारची नैतिक जबाबदारी महिलांची सुरक्षितता. अहो इकडे एवढे पोलीस उभे आहेत. आज तर मला पत्रकाराने एक प्रश्न विचारला, मला माहिती नाही, पण तो भारतीय जनता पक्षाच्या कुठल्या तरी व्यक्तीने म्हणलेला, मला माहिती नाही तो. पण मला आश्चर्य वाटलं आणि मला हा प्रश्न देवेंद्रजींना विचारायचा की भारतीय जनता पक्षाचे कोणीतरी असं म्हणालं, असं पत्रकार म्हणतात, मला माहिती नाही, दाखवताना पुरं दाखवा माझं स्टेटमेंट. भारतीय जनता पक्षाचा असा एखादा नेता म्हणाला का पदाधिकारी की कुठल्याही पोलीसवाल्यांनी विचार करून निर्णय घ्यावे, कारण का जर न विचार करता आमच्या विरोधात निर्णय केले तर अशा ठिकाणी तुझी बदली करू जिथून बायकोशी फोनवर पण बोलता येणार नाही. बरोबर? इथे सगळे पोलीस आहेत ना, मी तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या वतीने शब्द देते की या राज्यामध्ये आमचं सरकार आल्यानंतर, आपलं सरकार, सॉरी माझी चूक झाली, आपलं सरकार आल्यावर कुठल्याही पोलीसवाल्यावर कुठलाही अन्याय होणार नाही. बदल्या मेरिटनीच होतील. आणि हे जे असलं बोलतात ना की माझे वडील, मी तो शब्द पण चुकीचा वापरू शकत नाही, ते वापरतात तो, कारण का माझ्यामध्ये संस्कारमध्ये असले शब्द नाही आहेत. पण माझे वडील सागर बंगल्यात राहतात. माझी फार अपेक्षा होती, मला दुःख झालं, मी विरोधक म्हणून टीका करत नाहीये, पण खरंच देवेंद्रजी तुमच्याकडून मला जास्त अपेक्षा होत्या. असली भाषणं तुमच्या पक्षातले लोक करतात, आमच्या पोलिसांना धमक्या देतात आणि तुम्ही गृहमंत्री आणि ऐकून घेता. तुम्ही गृहमंत्री आहात या राज्याचे आणि तुमच्या पक्षाचा माणूस असं बोलतो आणि तुम्ही काहीच त्याच्यावर बोलत नाही. अरे ह्या ज्या पोलिसांमुळे तुम्ही आणि मी सुरक्षित आहोत, या सगळ्या पोलिसांमुळे आपण घरी शांतपणे झोपतो, त्या पोलिसांना बदलीची धमकी तुम्ही देता. काय समजता स्वतःला? हे सगळी ना ही पैशाची आणि सत्तेची मस्ती आहे ना, ही आपल्याला 2024च्या इलेक्शनमध्ये मोडून काढायची आहे. ही जबाबदारी आज आपल्या सगळ्यांवर आहे आणि हा बदल आपल्याला महाराष्ट्रात घडवायचा आहे. त्यामुळे मी खरंच 7:15 वाजलेत, मला अजून एक सभा करून ट्रेन पकडायची, त्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही. पण आज अतिशय म्हणजे जयंतराव आपल्याला यायला थोडासा उशीर झाला, पण तुम्ही यायच्या आधी हा माहोल जर तुम्ही पाहिला असाल तर उदगीरचा आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आदरणीय पवार साहेबांच्याच विचाराचा होणार आहे, असा माहोल आम्ही इथे पाहिलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही सीट आल्या तर जमात पकडा तुमच्या हिशोबामध्ये, ही तर आलीच. आता फक्त किती मतांनी येणार हाच निर्णय आपल्याला घ्यायचा. आता तो मायबाप जनतेने ठरवायचा. अरे थोडा बडा सोचो यार. 1 लाख
1 लाख म्हटला बघा, अमोल दादा आणि मी 5-10 हजारांनी निवडून आलो तरी खुश होतो. आमच्या मायबाप मतदारांनी 1.5 लाखाचा लीड आम्हाला दोघांना दिला. आमचं दोघांचं भाग्य. तुम्ही 50,000 म्हणलं तर कदाचित 1.5-2 लाखांनी पण येऊ शकते सीट, काय सांगता येत नाही. पण खरंच आज आल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने प्रेमाने आपण सगळ्यांनी आमचं स्वागत केलं. बसवराव पाटलांचं जोरात भाषण केलं. नंतर मलाही माहिती नव्हतं तुम्ही असे डेंजर आहात, आजच कळलं. तुला नेहमी असं सॉफ्ट बोलतात, गोड बोलतात. नंतर मला शेजारी बसून म्हणजे थोडा ज्यादा हो गया क्या. म्हटलं नाही, कभी कभी बोलना भी चाहिए. लोकांना कळू दे कोण कितने पाणी में. नाहीतर प्रत्येकाला वाटतंय आपलं हेला जातंय, टपले मारून जाते. एकदा ऐकून घेऊ, 2दा ऐकून घेऊ, 3दा ऐकून घेऊ, 4थ्यांदा असा करारा जवाब मिलेगा ना. करेक्ट कार्यक्रम ते जयंतरावांचं डिपार्टमेंट आहे. पण खरंच आज आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण स्वागत केलं. याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून विधानसभेचा फॉर्म भरल्यानंतर प्रचाराला मी नक्की येईन एवढंच म्हणून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी, रामकृष्ण हरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.